तर गाई म्हणजे आमची संस्कृती आहे. अरे गाईमुळेच आमचं हिंदुस्थान जगाच्या पाठीवरती श्रेष्ठ आहे. आमच्या जगाच्या पाठीवरती आमच्या भारत देशाला श्रेष्ठ का म्हणतात? त्याचं कारण गाईला आम्ही माता म्हणतो. गो हमारी माता आहे, गाई आमची माता आहे. महाभारतामध्ये एक दधीची नावाचे ऋषी आलेले आहे आणि ते दधीचे ऋषी फार मोठे, फार ज्ञानी आहे, फार महात्मे आहे. परंतु एवढे महात्मे असून सुद्धा ते गोमातेची सेवा करतात. एक शिष्यानं प्रश्न विचारला, महाराज एवढी तुम्ही त्या ठिकाणी ज्ञानी आहात, एवढी रिद्धिसिद्धी तुम्हाला प्राप्त आहे, मग तुम्ही तुमचं सगळं जीवन त्या ठिकाणी गोसेवेमध्येच का घालताय? त्यावेळेला दधीची ऋषींनी उत्तर दिलं, शृंगम मुले स्थितो ब्रह्मा, शृंगम मध्ये तू केशवा, शृंगाग्रे तू शंकरम विद्या त्रय देवा प्रतिष्ठिता, गोमयीन सदाश्नाना करिष्य चापी संवेशे, श्लेष्म मूत्र पुरुषामी प्रतिघातम च वर्जे, गावै पश्या वियम नृत्यम, गावै पश्यंतुमा सदहा, गावैस मातू वयम त्राता यतो गावस तत्व वयम. दधीची ऋषीजींनी फार मोठं उत्तर दिलं, अरे येड्या, जोपर्यंत या पृथ्वी तलावरती गावरान गाय जिवंत आहे, जोपर्यंत या पृथ्वी तलावरती गो माता जिवंत आहे, तोपर्यंत जी पृथ्वी तुम्हा आम्हाला धारण करेल. आणि ज्या दिवशी या पृथ्वी तलावरून गोमाता नष्ट होतील ना बाबा, त्या दिवशी ही पृथ्वी तुम्हा आम्हाला धारण करण्याचं सोडून देईल. विचारू आचार्यजींना, आपण आपल्याला ही पृथ्वी का धारण करते? तर आचार्यजींनी 7 तत्व सांगितले. गोभीर विप्रेश्य वेदैचे सत्यवी सत्यवादिभी अलुब्धे दान शुरस्य सप्तवीर धार्यते महिर. हे 7 तत्व सांगत असताना आचार्यजींनी पहिलं तत्व सांगितलं गोभीर म्हणजे गाई. पहिलं तत्व आचार्यांनी सुद्धा गाई सांगितलं की अरे जोपर्यंत पृथ्वी तलावरती गाई जिवंत आहेत ना, तोपर्यंतची पृथ्वी तुम्हा आम्हाला धारण करणार आहे.